गुड मॉर्निंग. तर आपण नवीन ब्लॉगला सुरुवात करत आहोत. तर मी आता चाललो आहे विठ्ठलवाडी ज्वेलरी घ्यायला. माझा मित्र आहे तो करण कोली ट्रॉम्बेवरून, नवी मुंबईची माळाची पालखी त्याच्यामध्ये चालतो. तो येणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. मी तर आपण गेल्यावर भेटू तिथे, त्याला पण भेटवतो, तुम्हाला पण भेटवतो. चला आता आपण कपडे घालू मस्तपैकी आणि जाऊ. आता आपण रेडी झालेलो आहे. एलकोट जय मला सदानंदाचा एलकोट. तर चला तुम्हाला दाखवतो. चला एलकोट जय मला. आपण केसांना पाणी लावतो, तेल नाही लावत. तर चला आता आपण चहा पिऊन घेऊ. तर आता चहा पितोय. चहा पिऊन झाला की मी मस्तपैकी निघणार आणि जाणार आहेत विठ्ठलवाडी. चला तुम्हाला दाखवतो. मला पुढे काय आपण आता निघू विठ्ठलवाडीला झाला. तर बघू, करणला फोन करतो कुठं आलं कुठं नाही, घेतो त्याला मी निघतो. आता मस्तपैकी टाळा लावतो घराला, पण चावी देतो बाजूच्या घरात. चला तर आपण आता पुढे जाऊन बघू. गाईज मी आता निघलो जायला. तर आता तेच करणला फोन करणार होतो. तर बघू, त्याला विचारतो कुठे आहे. आपण त्याला फोन करून विचारू कुठे आहे. मग त्याला सांगतो विठ्ठलवाडीला उतर म्हणून. काहीच बाजारातून निघलो मी आता. आपण चाललं मागवलीच्या दिवसांनी. चाललेलं आहे बघा काहीच. ते आमचं स्पेशल होता जरा, म्हणून त्याला मी भेटून नाही दिलं तुम्हाला. बघा कसा चाललाय, मला दाखवतो झूम करून. विठ्ठलवाडी स्टेशनला सोडला त्याला मी सोडलं, तुम्हाला दाखवला. आमचा वेगळा विषय होता, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही. आणि एक महत्त्वाचं काम होता, म्हणून त्याची भेट घालून नाही दिली. एक वस्तू बनवायची आहे ना, त्याच्यामुळं आम्ही जरा हे केलं. नंतर बघू, झाल्यावर दाखवलं तुम्हाला. मी पूर्ण रेडी झाली ना मग दाखवेल काय वस्तू येते. चला तर आता आपण निघलोय विठ्ठलवाडीवरनं. तर चला आता बघू, मला दाखवतो. वाट लावलेलं सगळं काय टेन्शनच आलं आता डायरेक्ट, काही समजतच नाही. बघू, मला सांगतो नको आणला. आयरन केला 12:30ला तिथं पोचलेलो मी. वाजलं की 3. बघा हे कसं काम आहे. आपण सिग्नल जवळून निघलेला आहे. 10 मिनिटला घंटाला आला. आता आईला 12:30ला तिथं गेलतो. वाजलं की 3:15 झाले. आईला काय सांगायचं ना, काय काल ऑर्डर दिली ती सकाळी, अजून झाली नाही. चला आता अंबरनाथला यायचं. हो दाखवतो मी अंबरनाथला. आता अशी काय सांगतो ना, काय राहतो. अरे तो करम पार्क कुर्ल्याला गेला असेल, पार्क कुर्ल्याला पोचला असेल. तर आम्ही इथं घ्या अजून अंबरनाथला. नको झाला, झोपाली. आता 2 ट्रेन तरी रेडी करावं लागते. काही पण कुठल्याही परिस्थितीत आपले लय पैसे गेलेले. 14 आणि 7,000 गेलेले. 7,500 काम करायला लागेल तेव्हा आपल्याला तो फायदा राहील. 2-3 ट्रेन बनवायलाच लागतील, त्याला घ्यायला टेन्शन आलं मला. 2 तासात 3 ट्रेन बनवायचे. मला आहे गाईज, मी आता आलो विठ्ठलवाडीला परत. तर आता ती ज्वेलरी राहिली होती ना, ती घ्यायला आलो आहे. चला काय डबलची मेहनत विसरलो नसतो तो, काय मस्त मी गेलो असतो, एवढ्याला झाले असते. काम फेल झाला ना माझा. त्याची आता आम्ही आलो विठ्ठलवाडीला. बरं आता आपण आपली ज्वेलरी घेऊ डायरेक्ट घराच्या मार्गाला घेऊ. चला आपण पुढे
त्याला त्या दुकानवाल्याला विचारतो तो येत असेल तर ठीक आहे, नसेल येत तर मग डायरेक्ट उद्या सकाळी घ्यावं लागेल. तर आता सगळी गडबड झाली माझ्याकडनं. आता जाऊन फक्त फ्रेम कटिंग करून साड्या मारून ठेवायला लागतील. आपला शी गडबड हो गया सब, पूरा दिन जाएगा चला जाएगा कल. गडबडाची हो गया कोरोना. आता त्याची वाट बघायला लागेल. येतो का नाही येतो. आला तर देव जाणून लय भारी काम होईल. लय भारी काम होईल. नाही आला तर मला पडत झालं. त्याला आपण परत फोन करू एकदा येतो का नाही येतो. जसं नसेल येत तर मग जावं लागेल घरी आपल्याला. मग उद्या सकाळी यावं लागेल. चला बघू. आता मी विठ्ठलवाडीला आता काय शेट येतो. शेटची वाट बघू. अंबरनाथशी तो आता त्याला 5 ते 10 मिनटं लागतील इथे यायला. तर बघू आल्यावर दाखवतो तुम्हाला काय चुकी केली मी आणि काय नाही. अरे यार आपला प्रिंटवाला दुकान SRD एक तिकडं आहे एक इथं आहे. तर त्याला येतो तो. तर आपण तो परत बसू इथे. मग बघू किती टाईम लागतो किती नाही. जर लवकर आला तर लय भारी काम होईल. तर मला पटकन घरी जायला भेटेल. परत तिला घ्यायचं आहे. मग आज कटिंग करून ठेवावं लागतं काय तरी करू. चला भेटू आपण जाताना. आला एकदाशी शेट. आमचा शेट आला आहे. दुकान खोलायला लागलं शेटनी. लय मेहनत घेतली माझ्यासाठी त्यांनी. अरे कसा विसरलो मलाच नाही माहीत. आयला उधर ही नीचे ही रखा होगा. अभी लेके जाता हूँ. ओके यस थँक्यू ब्रो. आल्याबद्दल धन्यवाद. घर से भी फोन आने लगा. टाइम हो गया ना. हाँ. घर पे पहुंचता जाता. चलो अभी निकल. तर इथेच एंड करतो. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईबर करायला विसरू नका. चला.